गुंतवणूक करत असताना बहुसंख्य माणसं एक खूप महत्वाची चूक करतात. त्या चुकीबद्दल मी आज तुमच्याशी बोलतोय. कोणती आहे बरं? गेस करताय का तुम्ही, की कोणती गोष्ट आहे, की ज्याचा विचार आपण गुंतवणूक करताना करत नाही? तसे अनेक पैलू असतात गुंतवणूक करताना विचारात घेण्याचे, परंतु ही एक गोष्ट आहे, की जी बहुतेक वेळा असं दिसतं, की विचारात घेतली जात नाही आणि ती आहे टॅक्सेशन. म्हणजे मी केलेल्या गुंतवणुकीवरती मला किती टॅक्स द्यायला लागणार आहे, ती गुंतवणूक करत असताना किंवा गुंतवणूक काढून घेत असताना याचा विचार केला जात नाही आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. अर्थात मी असं म्हणत नाही, की आपण टॅक्स भरला नाही पाहिजे. टॅक्स हे आपल्याला भरायच लागणार आहे, पण त्याचं योग्य नियोजन, त्याचं योग्य ती माहिती करून घेऊन जर आपण टॅक्स भरलं किंवा ती गुंतवणूक केली, तर ती कदाचित योग्य होते. मग मी असा विचार करत होतो, की असं का बरं होतं, की आपण गुंतवणूक करताना अशा गोष्टींचा विचार करत नाही? तर त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण माझ्या लक्षात येतं, तर ते म्हणजे आपलं गुंतवणूक किंवा फायनान्स किंवा आर्थिक गोष्टीबद्दल आपल्यामध्ये असलेलं अनअवेअरनेस. म्हणजे आपल्याला या गुंतवणुकी संदर्भातल्या अनेक गोष्टी माहीतच नसतात. आपण ते शाळेतही कधी शिकत नाही दुर्दैवाने आणि त्यामुळं आपलं असं होतं. मग अशा वेळेस काय असतं? अशा वेळेस एकच मार्ग असतो, तो म्हणजे योग्य त्या एक्सपर्टकडे जाणं, तज्ञाकडे जाणं आणि आपली गुंतवणूक करून घेणं. पण इथंही गंमतच आहे. आज सगळं ऑनलाईनचं जग आहे आणि ऑनलाईन अनेक गोष्टी सहज प्रत्येक माणूस करू शकतो आणि म्हणून मग गुंतवणूक करताना सुद्धा त्या माणसाला असं वाटतं, की काय त्यात अवघड आहे, 2 बटणं दाबले, की मी गुंतवणूक केली माझी, झाली गुंतवणूक. आणि मग याच्यामध्ये त्याचं नुकसान होतं. आणि गमतीचा किंवा दुर्दैवाचा भाग असा आहे, की पूर्ण गुंतवणूक केली जाते, त्याच्यानंतर काही दिवसांनी ती काढलीही जाते, परंतु त्यात त्याचं काय नुकसान झालंय हे त्याला कळतच नाही. आणि म्हणून तो आनंदात असतो बिचारा. तर मित्रांनो, जसं आपल्याला ऑनलाईन बघून दवाखान्यातला उपचार करता येत नाही ना, अगदी तसंच गुंतवणूक करताना सुद्धा फक्त ऑनलाईन काहीतरी माहिती घेऊन तुम्हाला हे करता येणं प्रत्येकाला शक्य नाहीये. बटणं दाबून काहीतरी तुम्ही खरेदी-विक्री करू शकता, परंतु तो एक भाग झाला त्याचा. ते सोपंच आहे, ते निश्चित करू शकता. परंतु या बाकी पैलूंचा विचार करणं, त्यातल्या एका पैलूबद्दल आज आपण बोललो. अशा अनेक पैलू असतात, त्याच्याबद्दल विचार करणं हे प्रत्येकाला जमत नाही. त्यामुळं योग्य तुमचा ॲडवायझर तुम्ही निवडला पाहिजे आणि त्याच्याकडून गुंतवणूक केली पाहिजे. निश्चितपणे त्याचा तुमचा अधिक फायदा होऊ शकतो, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, स्वतःच्या अनुभवातून सांगतो.